नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण सौर पंप अर्जाचे पैसे परत मिळण्याबाबत रिफंड स्टेटस दोन महत्त्वाच्या संज्ञा समजून घेणार आहोत. अनेक शेतकऱ्यांचे अर्ज काही कारणास्तव नाकारले जातात, म्हणजेच रिजेक्ट होतात. तर रिजेक्ट होण्याचे प्रमुख कारण म्हणजेच आपल्या सातबाऱ्यावर विहीर किंवा बोरची नोंद नसलेच, म्हणजेच पाण्याचे शाश्वत जलस्रोत उपलब्ध नसणे. या कारणामुळे अनेक शेतकऱ्यांचे अर्ज हे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये रिजेक्ट झालेले आहेत. आणि हे जे काही रिजेक्ट झालेले अर्ज आहेत, तर यांनी जो काही आपला लाभार्थी हिस्सा भरलेला आहे, हा लाभार्थी हिस्सा त्यांना तो परत मिळतो. परंतु हे पैसे परत मिळण्यासाठी कमीत कमी 3 महिने किंवा 6 महिने किंवा 8 महिने किंवा वर्षसुद्धा लागू शकतात. तर या स्टेटसमध्ये मित्रांनो, जे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत, तर याचे स्टेटसमध्ये 2 प्रकार आपणास पाहायला मिळणार आहे. तर हे जे काही 2 प्रकार आहेत, तर त्याची माहिती मित्रांनो आपण याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या वेबसाईटवर आल्याच्यानंतर येथे बेनिफिशरी सर्व्हिसमध्ये ॲप्लिकेशन करंट स्टेटस याच्यावर आपला लाभार्थी क्रमांक टाकल्याच्यानंतर आपण या अर्जाच्या करंट स्टेटसमध्ये माहितीही पाहू शकतात, की जसे की अर्जाच्या सद्यस्थितीमध्ये परतावा प्रक्रिया पूर्ण झाली आणि रक्कम लाभार्थीला हस्तांतरित केली. तर अर्ज नाकारण्याचे कारण आहे पाण्याचे शाश्वत जलस्रोत उपलब्ध नसणे. तर परतावा प्रक्रिया पूर्ण झाली आणि रक्कम लाभार्थीला हस्तांतरित केली. म्हणजेच याचा अर्थ काय मित्रांनो, की तुम्ही अर्जासोबत तुम्ही जो बँक खाते क्रमांक, अकाउंट नंबर आणि IFSC कोड दिला होता, त्या खात्यात तुमचे पैसे हे जमा झाले आहेत. म्हणजेच आपण अर्ज भरता वेळेस येथे जो काही आपला बँक खाते नंबर, IFSC कोड ते टाकलेला आहे, त्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत. ज्यांच्या करंट स्टेटसमध्ये अशा प्रकारे माहिती दाखवत असेल तर परतावा प्रक्रिया पूर्ण झाली आणि रक्कम लाभार्थीला हस्तांतरित केली. तर इंग्लिशमध्ये याचा अर्थ असा होतो मित्रांनो, की जसे की रिफंड प्रोसेस कंप्लीटेड अँड अमाऊंट ट्रान्सफर टू बेनिफिशरी. आणि खाली आपणास एक UTR नंबरसुद्धा इथे पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे PGI रेफरन्स नंबर हा सुद्धा आपणास इथे पाहायला मिळेल. तर खाली येथे डिस्क्रिप्शनमध्ये माहिती पाहू शकतात, की ट्रान्सफर टू सबमिटेड बँक डिटेल. तर ही माहिती आपल्यासाठी महत्त्वाची आहे. तर याचा अर्थ काय आहे, की तुम्ही अर्जासोबत तुम्ही जो काही बँक खाते क्रमांक दिलेला आहे, IFSC कोड दिलेला आहे, त्या खात्यात तुमचे पैसे जमा झालेले आहे. आणि हे पैसे जर तुम्हाला चेक करायचे असेल तर आपण आपल्या बँकेशी संपर्क साधा. तिथे हा UTR नंबर जर दिला तर आपणास ते कोणत्या बँकेमध्ये आपले पैसे जमा झालेले आहे त्याची माहितीसुद्धा आपणास बँकेमध्ये मिळून जाईल. त्यानंतर या अर्जाच्या करंट स्टेटसमध्ये मित्रांनो आपण माहिती पाहू शकतात, की येथे पण परतावा प्रक्रिया पूर्ण झाली आणि रक्कम लाभार्थीला हस्तांतरित केली. म्हणजे तुम्ही जो काही बँक डिटेल दिलेली आहे, IFSC कोड दिलेला आहे, त्या बँकेमध्ये आपले पैसे हे जमा झालेले आहे. परंतु खाली आपण येथे पाहू शकतात, येथे 7/12 मालकीची कागदपत्रे अयोग्य, अर्ज नाकारण्याचे कारण. तर खाली येथे UTR नंबरसुद्धा इथे जनरेट झालेला आहे. PGI रेफरन्स नंबरसुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. रिफंड प्रोसेस डेट पाहू शकतात इथे 26 मार्च 2026. आणि खाली येथे पाहू शकतात डिस्क्रिप्शनमध्ये ट्रान्सफर टू सोर्स पेमेंट. तर डिस्क्रिप्शनमध्ये आता इथे वेगळाच अर्थ आपणास यामध्ये पाहायला मिळत आहे. म्हणजे जसे की ट्रान्सफर टू सोर्स पेमेंट, आणि अगोदर आपण पाहिले होते की इथे पहा ट्रान्सफर टू सबमिटेड बँक डिटेल्स. तर आता ट्रान्सफर टू सोर्स पेमेंट याचा अर्थ काय आहे, तर मित्रांनो तुम्ही अर्जासाठी जे पैसे भरले होते ते ज्या बँक खात्यातून किंवा ज्या माध्यमातून, मग ते कोणतेही माध्यम असेल, UPI असेल, नेट बँकिंग असेल, क्रेडिट कार्ड असेल, त्यातून हे काय केलेले आहे, कापले गेले होते. आणि हे जे काही पैसे आहे हे पैसे त्याच खात्यात परत पाठवले आहे, म्हणजेच रिफंड केले गेले आहेत. तर मित्रांनो इथे ट्रान्सफर टू सोर्स पेमेंट म्हणजेच हे जे काही पैसे आहे हे पैसे या लाभार्थ्याच्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेले नाही. तर हे पैसे कुठे जमा झालेले आहे, हे पैसे आपण जिथून याचा भरणा केलेला आहे, मग तो कुठेही असो, एखाद्या CSC सेंटरमध्ये आपण याचे पैसे भरलेले असतील किंवा अन्य एखाद्या व्यक्तीकडे आपण जर हे पैसे भरलेले असतील, तर हे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहे. ज्यांच्या स्टेटसमध्ये खाली डिस्क्रिप्शनमध्ये
ट्रान्सफर टू सोर्स पेमेंट अशा प्रकारची जर माहिती दाखवत असेल तर हे पैसे या लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये कशामुळे जमा झाले नाही, तर होऊ शकतं की आपण फॉर्म भरता वेळेस जो काही अकाउंट नंबर दिलेला आहे तो अकाउंट नंबर टाकताना आपल्याकडून काही चूक झालेली असेल किंवा अन्य एखादे कारण यासाठी असू शकते. तर अशा कारणामुळे हे जे काही पैसे आहे हे पैसे आपण जेथून याचा भरणा केलेला आहे, ज्या ठिकाणाहून याचा भरणा केलेला आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहे. रिफंड प्रोसेस डेटमध्ये पाहू शकतात की ते 26 मार्च 2026 ही जरी तारीख दाखवत असेल तर परंतु ही जी काही तारीख आहे ही तारखेमध्ये थोडीशी वाढसुद्धा होऊ शकते, कारण की मी या शेतकऱ्याचे पैसे भरलेले होते आणि हे जे काही पैसे आहे हे पैसे खुद्द माझ्या बँक अकाउंटमध्ये काल जमा झालेले आहे. त्याचा स्क्रीनशॉटसुद्धा मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो इथे आपण पाहू शकतात की फेब्रुवारी 10, 2026ला 42,994 रुपयांचा भरणा मी केलेला होता. तर आपण इथे पाहू शकतात पेड टू MSE DCL मागेल त्याला सौर कृषी पंप योजना फोनपेच्या माध्यमातून. तर इथून पैसे डेबिट झालेले आहेत. त्यानंतर हा अर्ज रिजेक्ट झालेला आहे आणि याचे पैसे हे काल माझ्या अकाउंटला जमासुद्धा झालेले आहे. आपण इथे पाहू शकतात अपडेट 42,994 रुपये HDFC बँकमध्ये जमा झालेले आहेत. तारीख पाहू शकतात की इथे 4 एप्रिल 2026 आणि येथे UPI रिटर्न असे आपणास दाखवले जाईल. तशा प्रकारचा मेसेज मला आलेला आहे UPI रिटर्न. आणि वरती जो काही हा UTR नंबर आहे तो UTR नंबरसुद्धा येथे परत आपणास पाहायला मिळणार आहे. जे काही पैसे आहे हे पैसे काल माझ्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेले आहे, परंतु येथे रिफंड प्रोसेस डेटमध्ये 26 मार्च 2026 ही तारीख दाखवत आहे. तर तारखेमध्ये थोडासा डिफरन्स असू शकतो. त्याचप्रमाणे आणखीन येथे आपण एक करंट स्टेटस पाहू शकतात की येथे अर्जाच्या सद्यस्थितीमध्ये अंतिम नकार आणि परताव्यासाठी पात्र या शेतकऱ्याचा अर्जसुद्धा येथे रिजेक्ट झालेला आहे. अर्ज नाकारण्याचे कारण आहे होल्डवर असलेल्या कागदपत्रांची अपूर्तता. म्हणजेच हा अर्ज होल्डवर ठेवण्यात आलेला होता आणि त्या 7 दिवसामध्ये कागदपत्रेही अपलोड करायची असतात. तर या शेतकऱ्यांची कागदपत्रे यामध्ये अपलोड झालेली नाही, त्यामुळे हा अर्ज होल्डवर ठेवला आणि हा सुद्धा अर्ज यामधून काय झालेला आहे आता रिजेक्ट झालेला आहे. तर या शेतकऱ्यांचे सुद्धा हे जे काही भरलेले पैसे आहे हे पैसेसुद्धा या शेतकऱ्याला मिळणार आहे, जोपर्यंत त्यांच्या करंट स्टेटसमध्ये आपण पाठीमागे जी काही माहिती पाहिलेली आहे, जसे की परतावा प्रक्रिया पूर्ण झाली आणि रक्कम लाभार्थ्याला हस्तांतरित केली. जोपर्यंत अर्जाच्या सद्यस्थितीमध्ये अशा प्रकारे माहिती दाखवत नाही तोपर्यंत या शेतकऱ्याच्या बँक अकाउंटमध्ये हे जे काही पैसे आहे हे पैसे जमा होणार नाही. तर हे होतं एक मित्रांनो सोलारच्या बाबतीत आपल्यासाठी एक महत्त्वाचं एक अपडेट. तर अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या पेजला फॉलो करा. धन्यवाद.